नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत कदम. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण 11वीचे फर्स्ट टॉपिक जो आहे 11वीचा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधला फर्स्ट टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट, तर त्याच्यावरती आपण 2-3 लेक्चर घेतलेले आहेत. आत्तापर्यंत जे कव्हर झालेले आहेत त्या कन्सेप्ट अशा आहेत की डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, ठीक आहे. तर त्याच्या डायरेक्टेड अँगल कसे नोटेट करतात, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स काय आहेत, त्या टाईप्सनंतर त्याच्यानंतर त्याचे कन्व्हर्जन पाहिलेलं आहे की रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन किंवा डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन. ओके. त्याच्यानंतर थेरम एक पाहिलेला आहे की पाय रॅडियन इक्वल टू 180 डिग्री. ओके, हे आपण प्रूव्ह केलं आणि हे जे प्रूव्ह केलं त्याच्यामध्ये इट नॉट डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ दॅट सर्कल असं होतं ते. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिलेत. एक्झाम्पलमध्ये आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत. ॲप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचा सेकंड पॉईंट जो आहे, तर सेकंड पॉईंटमध्ये आपण लेंथ ऑफ आर्क, ओके, आणि एरिया ऑफ सेक्टर हे 2 फॉर्म्युले आपण पाहिलेले होते, बरोबर. मी तर लिहितो ते फॉर्म्युले, त्याच्यावरती एकच एक्झाम्पल झालेलं होतं. त्याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे ते आपण ह्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, ए म्हणजेच काय आहे, एरिया ऑफ दॅट सेक्टर. ओके, एरिया ऑफ दॅट सेक्टर म्हणजेच काय, जो सर्कल आहे ज्या सेक्टरचा एरिया काढायचा आहे तर त्या एरियाचा फॉर्म्युला आपण क्रिएट केला होता. तो फॉर्म्युला असा होता की 1/2 इंटू r² इंटू थीटा. ओके, हिअर r² r म्हणजेच काय, रेडियस ऑफ दॅट सर्कल, आणि थीटा म्हणजे काय आहे की थीटा इज ए अँगल सबटेंडेड ॲट दॅट सेंटर. सेंटरला जो अँगल असेल म्हणजे ओरिजिनला जो अँगल क्रिएट झाला आहे त्या सेक्टरचा तो असेल, आणि तो कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे. ओके, रिमाइंड करून ठेवा हे की थीटा हा अँगल सेंटरचा अँगल पाहिजे आणि तो कुठे पाहिजे, कसला पाहिजे, रॅडियनच्या फॉर्ममध्ये पाहिजे. ओके, आणि दिस इज ए फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ दॅट सेक्टर. आणि एस म्हणजेच काय होतं, एस म्हणजे होतं त्या ठिकाणी की लेंथ ऑफ दॅट आर्क, म्हणजे जो सेक्टर आहे त्याचा जो आर्क आहे त्या आर्कची लेंथ कुठल्या फॉर्म्युलेने काढतात, आर इंटू थीटा. सेम हिअर, आर इज ए रेडियस ऑफ दॅट सर्कल and theta is a angle subtended at that center, that is सेंट्रल अँगल जो असेल तर तो अँगल इन द फॉर्म ऑफ रॅडियन. ओके, तर असे 2 फॉर्म्युले घेतलेले होते आणि त्या फॉर्म्युल्यावरती एक एक्झाम्पल झाले. त्याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे ते आपण ह्या लेक्चरला घेणार आहे. तर त्याच्यातलं फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सांगतो या ठिकाणी. इन अ सर्कल of radius 12 centimeter, an arc PQ subtends an angle of 30 degree at the center. या ठिकाणी अँगल कुठल्या फॉर्ममध्ये दिला आहे, डिग्री फॉर्ममध्ये आहे, त्याला कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि विचारले काय, फाइंड द एरिया बिटवीन arc PQ and chord PQ. Okay, arc PQ and chord PQ. ठीक आहे, तर ह्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिले तर याचं फर्स्ट काय काढलं गेलं, तुम्हाला ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार एक डायग्राम काढून घेऊ. ठीक आहे, तर त्या ठिकाणी रेडियस किती दिले, 12 सेंटीमीटर, दॅट इज व्हॅल्यू ऑफ आर. ओके, सपोज वी कन्सिडर इट ॲज ए सर्कल. ठीक आहे, नॉट एक्झॅक्ट सर्कल, consider it as a circle. Okay, so here center, radius is 12 centimeter. Okay, then arc PQ, so and subtended angle 30 degrees, so here
this is a origin O, this is P, or this is P, or this is Q. ओके, तर आर्क पी क्यू हा असेल. ओके, ही लेंथ 12 सेंटीमीटर, ही पण काय असणार आहे तुमची 12 सेंटीमीटर. क्वेश्चन काय, क्वेश्चन लक्षात घ्या, हा जो अँगल आहे तो किती दिलेला आहे 30 डिग्री. ओके, सेंटर अँगल इज 30 डिग्री, रेडियस इज 12 सेंटीमीटर, and find area between arc PQ. So area between arc PQ means this is a arc PQ. ओके, हा जो आहे तो काय आहे arc PQ आहे. and chord PQ, chord PQ म्हणजेच काय रे, ह्या P पासून ह्या Q पर्यंत जे आहेत ते, आणि एरिया कुठला मग येणार आहे आर्क PQ आणि chord PQ च्या मध्ये, म्हणजेच हा एरिया. ओके, म्हणजे हा एरिया तुम्हाला काढायचा आहे. आता एक लक्षात घ्या, हा एरिया काढायसाठी आपल्याला जे आतापर्यंत सांगितलं तो फॉर्म्युला कुठला आहे की एरिया ऑफ दॅट सेक्टर. सेक्टर म्हणजेच कोणता येणार आहे रे, POQ, हा पूर्ण जो आहे तो सेक्टर. ओके, त्या सेक्टरमधून तुम्हाला हा जो आहे ट्रायंगल दिसतोय POQ, हा जो ट्रायंगल आहे तर त्याचा एरिया आणि पूर्ण सेक्टरचा एरिया, तर सेक्टरच्या एरियामधून हा ट्रायंगल सबस्ट्रॅक्ट केला की तुम्हाला हा मिळेल. ओके, तर फर्स्ट आपण फाइंड करून घेऊ. हियर R इज इक्वल टू 12 centimeter. Okay, and angle theta equal to 30 degree. We have to convert it into radian form. So 30 converted into radian, that is pi upon 180. Okay, radian. So 0.6. So theta equal to pi upon 6 radian. Okay, pi upon 6 radian. So here radius is 12, theta is pi by 6 radian. So area of sector equal to area of sector into bracket OPQ. Okay, equal to 1 upon 2 R square into theta. Okay, so answer is 1 upon 2 into R is 12. So 12 into 12 into theta is pi upon 6. So this will cancel. Okay, 12 pi. This is area of sector. Area of sector. स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, हा झाला एरिया ऑफ सेक्टर झाला. आता काढाय काय लागेल तुम्हाला, एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया काढायसाठी फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1 अपॉन 2 बेस इंटू हाईट. ओके, तर ह्या ठिकाणी बेस काय आहे, OQ बेस आहे. ओके, ह्या ठिकाणी हाईट नाही आहे, तर हाईट आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागेल. सो वी हॅव टू टेक PR perpendicular to OQ. Okay, here PR perpendicular to OQ. Okay, so here angle POR is a right angle triangle. Okay, तर R हा 90 डिग्री आहे, तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि हा जो अँगल आहे तो किती आहे 30 आहे. बाय युजिंग दिस अँगल 30, साइन 30 इक्वल टू, ठीक आहे, हा 30 अँगल आहे, तर साइन 30 चा फॉर्म्युला काय असतोय 10th मध्ये झालंय, अपोजिट साइड डिवाइड हायपोटेनियस. म्हणजेच काय, अँगलच्या समोरची बाजू भागिले कर्ण असतोय राईट अँगल ट्रायंगल मध्ये. सो हियर PR डिवाइडेड बाय OP. ओके, सो साइन 30 इज 1 अपॉन 2, ओके, इंटू OP इक्वल टू PR. So PR equal to 1 upon 2 into value of OP is, OP ची value किती आहे 12 आहे. So here 12 divided 6. So PR is 6 centimeter. ओके, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही किती आली तुम्हाला 6 सेंटीमीटर. ओके, नाउ एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. नाउ area of triangle POQ equal to 1 upon 2 base into height. Okay, so 1 upon 2 base is OQ and height is PR.
समजतंय? POQ हा तर पूर्ण ट्रायंगल आहे, राईट अँगल नाही आहे, तर त्याचा बेस इंटू हाईट हे त्याचा एरियाचा फॉर्म्युला. सो बेस इज OQ, हाईट इज PR. सो व्हॅल्यू इज 1/2 इंटू OQ इज 12 and PR is 6. Okay, so we have to divide it here 6. So 6 into 6 is 36 centimeter, square centimeter. So area of triangle POQ equal to 36 centimeter. Equation number second. This is equation number first. Okay, आता आपल्याला रिक्वायर्ड एरिया कुठला आहे? हा रिक्वायर्ड एरिया आहे. तर पूर्ण सेक्टरचा आणि त्यातून हा ट्रायंगलचा मायनस करायचा, म्हणजेच ह्या ठिकाणी काय एरिया ऑफ रिक्वायर्ड एरिया इक्वल टू असं म्हणा किंवा एरिया बिटवीन आर्क PQ and chord PQ इक्वल टू काय होईल या ठिकाणी? एरिया ऑफ सेक्टर OPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल POQ. लक्षात येते? तर एरिया ऑफ सेक्टर किती आहे? 12 पाय. सो हियर 12 पाय मायनस 36. कशावर आलं हे? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, 12 पाय मायनस 36, यातून 12 कॉमन काढा, किती येणार आहे? सो 12 इंटू ब्रॅकेट पाय मायनस 36. दिस इज ए स्क्वेअर सेंटीमीटर आणि दिस इज ए रिक्वायर्ड एरिया. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते किती आलं तुम्हाला? 12 पाय मायनस 3. ओके, दिस इज युअर रिक्वायर्ड स्क्वेअर सेंटीमीटर. हे तुमचं आन्सर आहे. समजले? काही डाऊट असेल तर याच्यात रिवाइंड करून पहा, कुठल्या कुठल्या कन्सेप्ट घेतलेत. सेक्टरचा एरिया काढायचा, ट्रायंगलचा त्यातून मायनस करायचा, मग तुम्हाला आर्क आणि कॉर्डच्या मधला जो एरिया आहे तो येईल. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड, सेकंड एक्झाम्पल मध्ये दिलेले कन्सेप्ट काय आहे पहा, चेक करा की तुम्हाला एरिया ऑफ सर्कल. ओके, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. एरिया ऑफ सर्कल इज (225 पाय स्क्वेअर मीटर, पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, then find its arc, find length of arc, length of arc काढायचे, subtending an angle of subtending an angle of 120 degree at the center, also find area of, the corresponding sector, ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या काय दिलेलं आहे तुम्हाला, की काढायचं काय, दिलेलं काय लक्षात घ्या. एरिया ऑफ दॅट सर्कल दिलेला आहे. एरिया ऑफ दॅट सर्कल म्हणजे त्या सर्कलचा एरिया किती दिला आहे? 225 पाय. म्हणजे हा जो आहे हा तुम्हाला काय दिला आहे? एरिया ऑफ दॅट सर्कल. ऑल्सो गिवन subtending angle, that is a central angle is 120 degree. So we have to convert it 120 into radian. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्या, आता राहते काय तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला r इंटू थिटा. ओके, अँड एरिया ऑफ दॅट सेक्टरचा फॉर्म्युला काय? 1/2 r² थिटा. सो या ठिकाणी थिटा आहे आपल्याकडे,
ओके, अँगल आहे, नाही आहे काय आपल्याकडे, रेडियस नाही आहे, दॅट इज आर. सो वी हॅव टू फाइंड आउट आर फ्रॉम एरिया ऑफ सर्कल. ओके, सो फर्स्ट एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आणि गिवन काय आहे तुम्हाला, गिवन काय आहे 225 पाय. ओके, दॅट इज गिवन, ऑल्सो गिवन. ओके, एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर इक्वल टू 225 पाय. सिंपल आहे, याचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर, आणि ते दिलेले काय आहे 225 पाय. सो पाय गेट कॅन्सल, सो आर स्क्वेअर इक्वल टू 225, आर इज इक्वल टू 225 कशाचं स्क्वेअर आहे रे, 15चा. सो प्लस मायनस 15 येणार बरोबर, पण ह्या ठिकाणी रेडियस आहे, रेडियस काय असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. सो आर इक्वल टू 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. ओके, आर. देन ऑल्सो गिवन थीटा. सो थीटा इज इक्वल टू 120 degree, that is 120 into pi upon 180. So 0 0 cancel, 6 ने divide करा, 2 pi upon 3 radian. Okay, this is a central angle in the form of radian and this is the radius. Now length of required arc का given arc म्हणा. So length of arc is equal to r into theta. So r is 15, 15 into 2 pi upon 3. Okay, divide करा 5. So 5 into 2 pi, that is 10 pi centimeters. ओके, दिस इज अ लेंथ ऑफ आर्क. म्हणजे जे पहिलं आपल्याला काढायचं आहे फाइंड लेंथ ऑफ आर्क, ते इथे येईल. ओके, नाउ ऑल्सो फाइंड एरिया ऑफ दॅट सेक्टर. एरिया ऑफ दॅट सेक्टर मीन्स एरिया ऑफ सेक्टर, दॅट इज ए. ओके, इक्वल टू 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थीटा. सो 1/2, 15 इंटू 15, आर स्क्वेअर मीन्स 15. okay, into theta is 2 pi upon 3, 2 pi upon 3. So here also cancel, 2 get cancel, 3 5. So 5 into 15 into 5, 75 pi square centimeter. This is your A. A means area of sector. Okay, simply concept आहे. सर्कलचा एरिया दिला आहे, त्याच्यावरून रेडियस काढली, रेडियस आहे, त्याच्यानंतर थीटा दिलेलाच आहे तुम्हाला, तो रेडियनमध्ये कन्वर्ट केला. देन डायरेक्टली फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क इज आर इंटू थीटा, व्हॅल्यू पुट करून आन्सर. अँड ऑल्सो एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला इज 1/2 आर स्क्वेअर थीटा. ऑल्सो पुट हिअर व्हॅल्यू ऑफ आर इज 15 into 15, that is r square, and value of theta is 2 pi upon 3, and last getting answer is A equal to 75 pi square centimeter. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल चेक करा, आपल्याला अजून बरेच एक्झाम्पल घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल असं आहे, द पेरिमीटर ऑफ ए सेक्टर. क्वेश्चन व्यवस्थित बघा, द perimeter of a sector is equal to the half of the circumference of a circle. Then find the measure of the angles
measure of the angle of the sector at that center, of the sector at that center. At the center. ओके, इन द रॅडियन, रॅडियनच्या फॉर्म मध्ये काढायचं आहे, इन रॅडियन. क्वेश्चन व्यवस्थित वाचा सगळ्यांनी. क्वेश्चन व्यवस्थित वाचा सगळ्यांनी. काय विचारलं आहे तर पेरिमीटर ऑफ ए सेक्टर इज इक्वल टू द हाफ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. ओके, आणि विचारलेलं काय, फाइंड मेजर ऑफ द अँगल ऑफ द सेक्टर ॲट द सेंटर इन रॅडियन फॉर्म. सो फर्स्ट एक लक्षात घ्या, एक डायग्राम काढू आपण या ठिकाणी. ओके, सपोज दिस इज ए सेक्टर. ओके, ओ पी क्यू. ठीक, दिलं काय लक्षात घ्या, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर. पेरिमीटर ऑफ ए सेक्टर याचा अर्थ काय रे, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर म्हणजेच काय, जो सेक्टर आहे OPQ जो सेक्टर आहे किंवा POQ जो सेक्टर आहे, तर तो कुठला, हा जो सेक्टर आहे त्याचा पेरिमीटर म्हणजे काय, हा सगळ्यांची काय येणार आहे, ॲडिशन. पेरिमीटर लक्षात घ्या, पेरिमीटर म्हणजेच काय असतो, OQ OP आणि PQ ह्या सगळ्यांची काय असते, ॲडिशन असते. या सगळ्यांची ॲडिशन इक्वल टू काय सांगितलेलं आहे की हाफ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. सर्कलचा सर्कम्फरन्स आहे त्याच्या काय आहे, हाफ मध्ये आहे. ओके, याचाच अर्थ काय आहे, फ्रॉम गिवन लेंथ ऑफ OP प्लस लेंथ ऑफ OQ प्लस लेंथ ऑफ आर्क PQ इक्वल टू हाफ ऑफ सर्कम्फरन्स. ऑफ सर्कल. ओके, याचा अर्थ काय, ह्या सगळ्यांची ॲडिशन इक्वल टू हाफ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल. ओके, आता हे जे आहे काय आहे, तुमची रेडियस आहे. ओके, म्हणजेच R आहे. आणि एक लक्षात घ्या, R आणि थीटा, आणि इथला जो अँगल असतो तो काय असतो, थीटा. थीटा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, रॅडियन फॉर्म मध्ये. ओके, सो हियर वी हॅव टू पुट ए व्हॅल्यूज ऑफ दॅट लेंथ. सो लेंथ OP म्हणजेच काय येणार आहे, तुमची रेडियस R येईल. ओके, प्लस लेंथ OQ ऑल्सो R, दोन्ही काय रेडियस आहेत, प्लस लेंथ ऑफ आर्क PQ. लेंथ ऑफ आर्क PQ चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कुठला फॉर्म्युला असतो रे, लेंथ ऑफ आर्क R इंटू थीटा, आणि हियर थीटा इन द फॉर्म ऑफ रॅडियन, तरच इथं थीटा येईल. आणि इक्वल टू हाफ ऑफ सर्कम्फरन्स म्हणजेच किती, 1/2 हाफ. आणि सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल म्हणजेच काय असतं रे, सर्कलचा सर्कम्फरन्स परिघ म्हणतात, बरोबर. म्हणजे वर्तुळाचा परिघ काय असतो, 2πr. ओके, सो हियर 2 गेट कॅन्सल. ओके, हियर ॲडिशन ऑफ दीज 3 टर्म्स, किंवा या ठिकाणी 2r होईल प्लस r थीटा. ओके, and here pi r. So taking r common, so 2 plus theta, 2 plus theta equal to pi r. So r also cancel. हा 2 जो प्लस आहे तिकडे मायनस होईल, तो थीटा इक्वल टू पाय मायनस 2 रॅडियन. म्हणजे आपल्याला जे काढायचं ते हे आलेलं आहे, बरोबर. अँगल ऑफ ए सेक्टर ॲट द सेंटर इन रॅडियन. अँगल ऑफ ए सेक्टर, ह्या सेक्टरचा अँगल ॲट द सेंटर इन द फॉर्म ऑफ रॅडियन, दॅट इज दिस इज आन्सर, पाय मायनस 2 रॅडियन. ओके, छोटंसंच आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात घ्या, समजलं. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल पहा. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल असं आहे की अ पेंडुलम ऑफ ए लेंथ, a pendulum
of length, sorry, 21 centimeter, 21 centimeter oscillates through an angle, oscillates through an angle of 36 degree, find length of its path. लेंथ ऑफ इट्स पाथ. ओके, त्या ठिकाणी दिलेलं काय चेक करा रे. एक काय दिले तुम्हाला, पेंडुलम सांगितलंय बरोबर. पेंडुलम तुम्हाला फिजिक्स मध्ये झालं असेल. एक पेंडुलम असतो, तो ऑसिलेट होतो बरोबर. फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट मध्ये झाला असेल किंवा थेरी मध्ये झाला असेल. म्हणजे सपोज दिस इज ए पेंडुलम ऑफ लेंथ 21 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर. ओके, इट ऑसिलेट्स किती डिग्री मध्ये ऑसिलेट करत आहे, 36 डिग्री. दॅट इज हा जो ऑसिलेट करतोय, हा जो अँगल आहे हा किती आहे, 36 डिग्री आहे. म्हणजे हा जो असतोय तो काय आहे, सेंटरला. याचाच अर्थ काय, ही 21 काय आली, रेडियस आली. हा जो अँगल आहे तो सेंट्रल अँगल आला. तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे डिग्रीचा, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा, रेडियन मध्ये. आणि लेंथ ऑफ द इट्स पाथ, लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे हा जो आहे पाथ, हा जो पाथ आहे हा काढायचा आहे. म्हणजेच हा काय झाला, आर्क झाला त्याचा. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी गिवन r equal to 21 centimeter and theta equal to 36 degrees. So we have to convert it 36 into pi upon 180. This is a radian form. Okay, so या ठिकाणी काय येणार आहे आन्सर, थीटा इक्वल टू काय येईल ते, 36 पाय अपॉन 180. तर ते टोटल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला येणारा आन्सर आहे पाय अपॉन 5 रेडियन. Okay, so this is a degree form converted into radian and this is a radius. Okay, now path. Okay, length of path. So therefore length of path equal to length of path equal to किती येणार. हा लेंथ ऑफ पाथ म्हणजेच काय, आर्क झाला त्याचा. आर्क आहे तर त्या आर्कचं काय येणार आहे तुम्हाला, फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला आर इंटू थीटा. सो आर इज 21 इंटू थीटा इज पाय अपॉन 5. ओके, पाय अपॉन 5. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना या ठिकाणी काय येईल, 21 हा डिवाइडचा 5. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22 अपॉन 7. ओके, कॅल्क्युलेशन इज 3. So 3 into 2 66. So 66 upon 5 centimeter. This is length of its path. म्हणजे ही जी आहे, हा जो पाथ आहे या पाथची लेंथ किती आली, 66 अपॉन 5 आली. काय अवघड आहे, काय सिंपल आहे. फक्त लक्षात घ्या, पेंडुलम आहे याचा तर तो सेंट्रलीच इथं असणार आहे. तोच ऑसिलेट होतोय एका ठिकाणाहून बरोबर. तर ते किती डिग्रीमध्ये, 36 मध्ये. म्हणजे त्याची रेडियस 21 आहे आणि अँगल 36 दिलाय. तर त्याच्यावरून तुम्हाला लेंथ ऑफ पाथ मिळेल. ओके, देन नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल इज क्वेश्चन व्यवस्थित बघा. ए बी सी डी ई एफ जी एच, ए बी सी डी ई F G H. Okay, is a regular octagon. Sorry, is a regular octagon. Inscribed in a circle. Inscribed
इन अ सर्कल. लक्षात घ्या, मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो. पेंटॅगॉन, सेप्टॅगॉन, हेक्झॅगॉन, ऑक्टॅगॉन, नोनॅगॉन. ओके. डिकॅगॉन म्हणजे 10. ऑक्टॅगॉनला म्हणजेच किती 8. ठीक आहे. नोनॅगॉन म्हणजेच किती 9. सेप्टॅगॉन 7, हेक्झॅगॉन 6, पेंटॅगॉन 5, क्वाड्रिलॅटरल 4. अशा साईड्स असतात त्याच्या. ओके. इन्स्क्राइब्ड इन ए सर्कल ऑफ रेडियस 9 सेंटीमीटर of radius 9 centimeter. Find the length of minor. Find the length of minor arc AB. Length of minor arc AB. ओके. त्या ठिकाणी एक डायग्राम काढून घेऊ आपण. आता ही काय झाली, तुम्हाला ऑक्टॅगॉन झाला, बरोबर. ऑक्टॅगॉन आहे, तर तुम्हाला त्याचा ऑक्टॅगॉन काढून घ्या. त्या ठिकाणी सर्कलमध्ये सांगितल्याने ऑक्टॅगॉन इन्स्क्राइब्ड इन ए सर्कल म्हणजे सर्कलमध्ये ऑक्टॅगॉन काढायचं आहे. म्हणजे एक सर्कल काढा अगोदर पूर्ण. ठीक आहे. त्या ठिकाणी 8 साइड्स असलेलं ऑक्टॅगॉन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. सेंटर. ठीक आहे. जरासं सर्कल व्यवस्थित काढा आणि 8 साइड्स फक्त काढायचे त्याच्यात. ओके. म्हणजे 8 काढले की ते काय आलं, ऑक्टॅगॉन. तर तुम्हाला आता सपोज नावं देऊ आपण. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी and H. A B C D E F G H. ओके. तुम्हाला सांगितलं काय की हा जो ए बी आहे, सेंटर घेतला तर ठीक आहे. हा जो ए बी आहे तर त्याची काय काढायची आहे, लेंथ ऑफ आर्क मायनर आर्क ए बी. म्हणजे ह्या आर्कची काय काढायची आहे, लेंथ काढायची आहे. ओके. आणि या ठिकाणी रेडियस दिले. रेडियस म्हणजे तुम्हाला आता हा जो ओ कन्सिडर केला तर ह्याची लेंथ 9 आहे, याची पण लेंथ 9 आहे. सेंटरला टच आहे ना हा, म्हणजे हिअर रेडियस आर इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे रे, थीटा काढायचं आहे. थीटा. आता एक लक्षात घ्या, होल सर्कल किती डिग्री असतं, 360 डिग्री असतं. ओके. आणि ते साइड्स किती आहेत, 8 साइड्स आहेत. आपल्याला काढायचं आहे कोणतं, फक्त एवढंच काढायचं आहे. ओके. तर ह्या ठिकाणी येणार काय रे, 360/8 इक्वल टू, आता ह्या 360/8 ही डिग्री आहे. डिग्रीला डिवाइड केलं 8 म्हणजेच किती आहेत, 8 साइड्स आहेत म्हणून 8 काय केलं आपण, डिवाइड केलं. तर तुम्हाला येणारा अँगल किती येईल, कॅल्क्युलेट करा. 2 ने डिवाइड करा फर्स्ट. 180. ओके. सो 4 ने डिवाइड केलं 4 आणि 5. सो 45 डिग्री. ओके. अँगल theta equal to 45 degree. But this angle is 45 degree. Okay. Now it is converted into radian. So 45 into pi upon 180 radian. Okay. So theta equal to, हे कॅल्क्युलेट करून पहा, theta equal to किती येईल, कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, π/4. ओके. π/4 रेडियन. ठीक आहे. तर 45 ने 180 डिवाइड केलं तर किती येणार आहे, 45 मीन्स π/4 रेडियन. सॉरी. सो रेडियस इज 9 सेंटीमीटर. ओके. and angle is π/4 radian. So arc, length of minor arc AB, length of minor arc AB equal to r into theta. So 9 into π/4. So 9π/4. Okay, centimeters.
9π/4 सेंटीमीटर. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मागाशी पायची व्हॅल्यू 22/7 घेतली, ह्या ठिकाणी घेतलेली नाही वगैरे ह्या ठिकाणी. तर एक लक्षात घ्या की इथं त्या ठिकाणी 7 ने 21ला डिवाइड होत होतं, म्हणजे परफेक्ट भाग जात होता, त्यासाठी आपण पायची व्हॅल्यू घेतली. या ठिकाणी पायची व्हॅल्यू 22/7 घेऊन कुठे डिव्हिजन होत नाही आहे, मग 22ला 4ने डिवाइड होईल, पण ते मायनरमध्येच होईल. सो हिअर हे असंच ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा पायची व्हॅल्यू 22/7 घेतली तरी चालेल. ऑब्जेक्टिव्हमध्ये लक्षात घ्या, जर तुम्हाला पायमध्ये आन्सर असेल तर पायमध्ये काढा, आणि जर पॉईंटमध्ये असेल तर याचं पॉईंटमध्ये आन्सर काढा, डिपेंडिंग ऑन ऑप्शन्स. ओके, तर हे झालं तुम्हाला लेंथ ऑफ मायनर आर्क AB. तर या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्या की लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर, तर याचे एक्झाम्पल या ठिकाणी समजतात. सिमिलरली सेम लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल झाले 6 एक्झाम्पल, त्या 6 एक्झाम्पलवरती सेम तुम्हाला एक्सरसाइज 1.2 जी आहे सेम एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यात ते कॅल्क्युलेट करा आणि सॉल्व्ह करा. काहींची कमेंट अशी आहे की किंवा रिक्वायरमेंट अशी आली की ते क्लॉक टॉवरचं जे आहे आणि मिनिट आवरचं जे अँगल काढायचं आहे, तर तो अँगलचे एक्झाम्पल रिपीट घ्यायचं आहे. तर ते एक्सरसाइज एक लक्षात घ्या, एक्सरसाइज 1.1 मध्ये जे 14 नंबरचं एक्झाम्पल आहे ते मी ते एक्सप्लेन करतोय, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, एक क्वेश्चन असा आहे, पहिला जो आहे अँगल हॉवर हँड आणि मिनिट हँड याच्यामधला अँगल काढायचा आहे. जर तुम्ही सेकंड व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, पण तरीसुद्धा मी रिपीट करतोय कन्सेप्ट की मिनिटचा जो काटा असतोय ना, अँगलचा जो काटा असतोय त्याच्यामधला जो अँगल आहे मिनिट काटा आणि तासाचा जो काटा आहे त्याच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतोय तो कसा काढायचा. ठीक आहे, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल असं आहे की 10:11. ओके, या ठिकाणी एक घड्याळ काढतो मी, लक्ष द्या व्यवस्थित. जरा मोठं झालं का? ठीक आहे, दिस इज 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and this is 11. This is center. 10:11 म्हणजेच किती रे? 11:10. लक्षात ठेवा, 11:10. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा जो काटा असेल मिनिटचा तो कुठं असणार आहे? 2 वर. ओके, आणि हा जो असेल तो कुठे असणार आहे रे? हा जो आहे तो तासाचा काटा आहे, तो कुठे असणार आहे? 11च्या जरासा पुढे असणार. ओके, म्हणजे हा तुमचा पूर्ण होतो तसा हळूहळू तो तासाचा काटा तुमचा 12 पर्यंत जातो. बरोबर, म्हणजे या ठिकाणी काय आहे की 11:10 आणि हा अँगल काढायचा आहे. ओके, आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, तुम्हाला हे कन्सेप्ट सांगितले की 1 आवर म्हणजेच किती असते डिग्री? 30 डिग्री असते. ओके, आता 1 आवर म्हणजेच किती रे? 60 मिनिट असतात. 60 मिनिट म्हणजेच किती? 30 डिग्री. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या 11:10 झालेत. बरोबर, अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इक्वल टू, एक लक्षात घ्या, आता 11:10 झालेत. 12 नंतर किती? आता ह्या ठिकाणी किती इंटरव्हल होतात बघा? 11 पासून म्हणजे तासाच्या काट्यापासून मिनिट काट्यापर्यंत किती? 1, 2, 3 म्हणजेच किती झाले? 90. 30, 60, 90. बरोबर, म्हणजे या ठिकाणी किती झाला? हा पहिला लक्षात घ्या 90 डिग्रीचा एक झाला स्लॉट. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्या काय करायचं आहे. आता हा जो एक्झॅक्ट 90 नाही आहे, कारण हा जो तासाचा काटा आहे तो 11च्या जरा पुढे आलाय, म्हणजे एक्झॅक्ट 90 नाही आहे, म्हणजे तो काय झाला? 90 पेक्षा कमी झाला. लक्षात घ्या, अगोदर काय काउंट करायचे? 1, 2, 3 इंटरव्हल आहेत. 30, 30, 30 तासाचं आहे, म्हणजे ते किती झालं? 30, 30, 30 म्हणजे 90. पण इथे 11च्या जरा पुढे आहे, म्हणजे 90 पेक्षा कमी होईल, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार? मायनस. ओके, आणि एक लक्षात घ्या इथून पुढे काय करायचं? ती 12 पासून किती आहे? 10 आहे. बरोबर, 10 मिनिटं म्हणजे 5 आणि हे 5, 10 झाले. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी काय करायला लागणार तुम्हाला? ह्या 10 मिनिटाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला लागणार, म्हणजेच हे काय होणार? 10 इंटू किती डिग्री? 30.
30 किती डिग्रीला आहे, 60 मिनिटाला आहे, म्हणजे 10 गुणिले 30/60. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करा, हे किती येईल 1 2 हे 2 ने डिवाइड केले तर किती येईल 5. सो 90 डिग्री मायनस 5 डिग्री इक्वल टू 85 डिग्री. ओके, म्हणजे इथला जो अँगल आहे हा किती झाला तुमचा 85 डिग्री झाला. समजते, समजलं. असं काढायचं ते 12 नंतर जे आहेत ना 5 मिनिटं 10 मिनिटं, तर 10 गुणिले 30 म्हणजेच काय आहे डिग्री आहे ती, कारण 60 मिनिटाला 30 डिग्री, तर 10 मिनिटाला किती असं काढायचं. आणि इकडे 3 इंटरव्हल आहेत, कंप्लीट 3 आहेत, तर त्या ठिकाणी 90 आणि 11च्या पुढे म्हणून तो मायनस होईल. ठीक आहे. दुसरे एक आहे ते चेक करा. तर हे आहे, हे कळालं नसेल किंवा कळालं असेल तर गुड, नसेल तर अजून एक एक्झाम्पल त्याच्या पुढचं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. तर या ठिकाणी काय दिले बा, सेकंड जे आहे ते लक्षात घ्या. 20 past 7, 20 past 7, त्याचा अर्थ काय होतोय 7 वाजून 20 मिनिटं. ठीक आहे. तर हे जे काटे आहेत ते कसे येणार बघा, लक्षात घ्या. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनिटं, म्हणजे तुमचा जो तासाचा जो काटा आहे तो कुठे येईल, आणि 20 मिनिट्स. ओके, म्हणजे मिनिट हे 12 नंतर काउंट करतात, 5 10 15 20, म्हणजे तुमचा मिनिटचा काटा आहे तो कुठे येणार आहे 4 वर, मिनिटचा काटा. आणि जो तुमचा क्लॉकचा काटा आहे म्हणजे तासाचा जो काटा आहे तो कुठे असणार आहे 7च्या पुढे बराच असणार आहे. बरोबर, म्हणजे जवळपास 10 मिनिटं कमी 7:30 होतात, तर त्यामुळे तुमचा 7च्या पुढे जाणार आहे तो, पुढे पुढे. ओके, आता या ठिकाणी इंटरव्हल किती होतात चेक करा, 1 2 3. ओके, म्हणजेच काय आले 90 झाले. सो 90 पेक्षा पुढे गेला, आता काटा लक्षात घ्या 90 पेक्षा पुढे गेलाय, म्हणजे हा काय होणार 90 प्लस होणार. लक्षात घ्या 90 पेक्षा पुढे म्हणजे 1 2 3 इंटरव्हलच्या पुढे गेला, तासाचा आपण काउंट करतोय, तर 90च्या पुढे गेला. आणि पुढचा हा जो आहे आता हा 90 प्लस येणार आहे ना, म्हणजे पुढे जो आहे तो किती मिनिटं आहेत 20 आहेत, 5 10 15 20, 20 मिनिट्स आहेत. तर 20 येईल ह्या ठिकाणी, 20 मिनिट्स इंटू 30 डिवाइड 60. ओके, हे कॅल्क्युलेशन करा किती येईल, हे 1 2 10 येईल, म्हणजे 90 प्लस 10 येतोय. ओके, 90 प्लस 10 डिग्री. सो 90 प्लस 10 डिग्री म्हणजेच किती येईल ह्या ठिकाणी 100 डिग्री येईल. ओके, म्हणजे हा जो अँगल आहे तो किती झाला 100. लक्षात दिसताना पण दिसते 3 आहे त्याच्या पुढे, म्हणजे 30 60 90च्या पुढे, म्हणजेच तो इथला जो अँगल राहतोय ना तो किती 10 ऍड होतोय, म्हणजे तो किती झाला 100 झाला. कळलं, सिंपल आहे. अजून एक सांगतो तुमच्या माहितीसाठी, त्या पुढे पण एक आहे ते घेऊया आपण. 35 past 1, 35 past 1. ठीक आहे, 35 past 1. आता ह्या ठिकाणी काय येणार बा, 35 मिनिट म्हणजे किती आहेत 1 वाजून 35 मिनिटं. ओके, 35 past 1 म्हणजे या ठिकाणी तुमचा जो मिनिट काटा आहे तो कुठे येणार आहे 7 वर. बरोबर, 5 10 15 20 25 30 35. आणि हा जो आहे कुठला तुमचा तासाचा काटा आहे तो कुठे येणार आहे बरोबर 1 2च्या मध्ये आसपास येईल. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या किती किती होतात ह्या ठिकाणी बघा, इंटरव्हल 1 2 3 4 5 होतात. ओके, आणि हा जो आहे हा किती 6 आहे. लक्षात घ्या 6 आहे, कारण हा किती होतोय एक्झॅक्टली तुम्हाला 1 2च्या मध्ये येतोय, म्हणजे 6 काउंट होईल. म्हणजे तुमचा जो इथला जो आहे हा जो आहे हा किती होणार आहे तुमचा 180 होईल. ओके, 180 होईल. कंप्लीट सांगतोय, म्हणजेच इथून काउंट होईल तासाचा जो काटा आहे तो 1 वरती 1 वाजून 35 मिनिटं, म्हणजे 1 पासून काउंट करायचं आहे 1 2 3 4 5 6 इंटू 30 म्हणजेच 180. आता एक लक्षात घ्या एक्झॅक्ट 180 नाही आहे, कारण ते 1च्या पुढे आलंय. बरोबर, 1च्या पुढे आले याचा अर्थ एक्झॅक्ट त्याच्यातून काय होणार आहे मायनस होईल. बरोबर, म्हणजे 1च्या पुढे आलंय ते 1 असेल तर 180, 1च्या पुढे आलाय तासाचा काटा म्हणजे तो मायनस होईल, म्हणजे मायनस होणार आहे. किती मिनिटं आहेत ह्या ठिकाणी, त्याच्यानंतर 5 10 15 12 नंतर चेक करायचं किती 35, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 35 इंटू 30 डिवाइड 60. ओके, सिंपल आहे. त्या ठिकाणी 2 येईल, 2 न 35ला डिवाइड केलं किती येणार आहे 1
7.5 म्हणजे 180 डिग्री मायनस 17.5 म्हणजे हे किती येणार आहे 162.5. ओके 162.5 डिग्री. ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे. आणि हे डिग्रीचं आहे ते आपल्याला मिनिटमध्ये पण कन्वर्ट करू शकतो आपण, बरोबर. म्हणजे आपण मिनिट, डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट केलं आहे. त्या पद्धतीनं जर करायचं म्हटलं तर किती येईल 160 डिग्री आणि हा जो राहतोय 0.5 त्याला 60 मल्टिप्लाय करायचं आणि ते कशामध्ये कन्वर्ट होत आहे मिनिटमध्ये कन्वर्ट होत आहे. सो हिअर 162 डिग्री आणि मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल 7×30 म्हणजे हे किती येणार आहे तुम्हाला आणि हे 0 आहे म्हणजे 30.0 असं येईल ते. म्हणजे त्या ठिकाणी येणार काय 30 मिनिट्स झालं. म्हणजे या ठिकाणी ते किती आलं तुम्हाला हा जो अँगल आहे तो किती आला 160 डिग्री 30 मिनिट्स किंवा 160 डिग्री 160.62.5 डिग्री. तर एक्झाम्पल झालं या फॉर्ममध्ये. कळलं. याच्यात आता व्यवस्थित बघा तुम्ही रिमाइंड करून आणि याच्यात पण काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली विचारा, ग्रुपमध्ये विचारा किंवा मेल ID दिलेला आहे, इन्स्टाचं पण दिलेलं आहे त्याच्यात पहा. तर या ठिकाणी तुमचा फर्स्ट टॉपिक आहे तो कम्प्लीट होतोय. तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे आहेत. एक्सरसाइजमध्ये डाऊट असेल तर विचारायचं आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे घेणार आहे. तर व्यवस्थित ते अभ्यास करा. स्टे होम, स्टे सेफ. ओके, आणि व्यवस्थित ते लेक्चर्स पाहून घ्या. ठीक आहे, थँक्यू.